नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता. तर आता आपण बघणार आहोत 11वीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे 2026मध्ये. तर चला या बघूया. सर्च बारमध्ये तुम्हाला टाकायचं आहे 11th ॲडमिशन महाराष्ट्र. त्याच्यानंतर पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं आहे, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट. त्याच्यानंतर इथे स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. अप्लिकंट 10th स्कूल विदिन महाराष्ट्र और आउटसाईड. तर विदिन महाराष्ट्र घेतलं, नंतर फ्रेशर घ्यायचं आहे, नंतर बोर्ड घ्यायचं आहे कोणत्या. आता मी इथे SSC बोर्ड घेत आहे. हे सगळं घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं सीट नंबर टाकायचा आहे, तुमचं आईचं नाव टाकायचं आहे, कोणत्या मंथमध्ये एक्झाम झाली ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची मेल ID टाकायची आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सिक्युरिटी क्वेश्चन एक टाकायचा आहे. तुम्हाला जो सिक्युरिटी क्वेश्चन वाटेल तो टाका. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून त्याला सबमिट करायचा आहे. तुम्हाला एक ID पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येईल. मग होमवर जायचं आहे, लॉग इनवर क्लिक करायचं आहे, तेच ID पासवर्ड जे आलेलं आहे ते टाकायचं आहे. कीप मी साइन इनवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. तुम्हाला लॉग इन केल्यानंतर इंटरफेस तुम्हाला दिसेल. तुमच्या आता यामध्ये एक एक स्टेप पाहूया. थोडं खाली आल्यानंतर पाहू शकता तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. पार्ट 1 मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 मध्ये क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये जायचं आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये आल्यानंतर इथे खाली पाहू शकता तुमची जी काही माहिती आहे ही बरोबर आहे का एकदा चेक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करा. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्ही येणार आहात. यामध्ये तुमची इथे जन्मतारीख व्यवस्थित सिलेक्ट करा जी काही असेल ते, आणि तुमची माहिती इथे बरोबर आहे का ते चेक करा. बरोबर असेल तर खाली तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे कॉलेजचं नाव, कॉलेजचा नंबर वगैरे, तुमचं जेंडर, आईचं नाव, तुमचं नाव, सगळी माहिती दिसेल. जन्मतारीख बरोबर आहे का चेक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर पुढे ॲड्रेस डिटेल्स मध्ये तुम्हाला आता जिथे तुम्ही राहताय तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता जिथे तुम्ही राहत असाल तो ॲड्रेस या बॉक्समध्ये टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट म्हणजे तुम्ही जिथे राहताय ते स्टेट. आता महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतोय महाराष्ट्र, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका असेल, एरिया असेल कुठला, तो सिटी असेल, गावाचं नाव असेल तर या बॉक्समध्ये अशा पद्धतीने टाकायचं आहे. खाली तुमचा मोबाईल नंबर दिसेल. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर अजून एक कोणता घरातला असेल तो इथे टाका. ईमेल ID चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. पुढे येणार आहात कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स येईल. इथे पाहू शकता डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात. ओपन असेल, SC असेल, ST असेल, VJNT, NTB, NTC, NTD, NT OBC असेल, SBC असेल, SCBC आहे, EWS, सर्व कॅटेगरी तुम्हाला दिसतील. जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करा आणि ऍडमिशन कोणत्या कॅटेगरीमधून घ्यायचं आहे, कॅटेगरी फॉर ऍडमिशन, ती कॅटेगरी सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स खाली विचारले जातील. पहिला आहे हँडिकॅप, अपंग असेल, दिव्यांग असेल तर यस करा आणि यस केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल. नसेल तर नो करा. त्यानंतर डज ऍप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक और प्रोजेक्ट अफेक्टेड, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त मध्ये येत असाल तर यस करा. यस केलं तर सर्टिफिकेट लागेल, नो केलं तर काही लागणार नाही. तर यस असेल यस, नो असेल नो करायचं आहे. हॅज ॲप्लिकंट्स पॅरेंट्स बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेरिया, जर काही जॉईनिंग लेटर वगैरे असतं, पॅरेंट्स ट्रान्सफर करतात आपलं स्टेट जे काही एरिया असेल तर यस करा, नसेल तर नो. वेदर ॲप्लिकंट्स ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक वगैरे असेल तुमचे ग्रँड पॅरेंट्स तर यस करा, नसेल तर नो. त्यानंतर डज ॲप्लिकंट्स पॅरेंट्स बिलॉंग्स टू डिफेन्स ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी काय सांगितलं ते पुन्हा मागे जाऊन तुम्ही ऐकून घ्या. त्यानुसार हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तुमचं काम झालेलं आहे. आता येणार आहे डॉक्युमेंट्स. तुम्ही जे ऑप्शन निवडलेले असतील त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. पर्याय उपलब्ध होतील. पहिला आहे 10वीचं मार्कशीट, 10th स्टँडर्ड मार्कशीट. आता रिझल्ट लागलेला नाही त्यामुळे हे ऑप्शन आता सोडून द्या. जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला इथे 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, त्याला LC सुद्धा म्हणतो. तर हा LC ऍडमिशन केलं ते लिहायचं आहे. अन्य आरक्षणाचा लाभ घेणं असल्याचा प्रकार जर इथे काही नसेल तर इथे नाही करायचं किंवा डॅश करायचं आहे.
डॅश करा. त्यानंतर मी खाली स्वाक्षरी करणार. जर विद्यार्थी कोणत्या शहरामधून तुम्ही आहात ते शहर किंवा गावाचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली हे बॉक्स आहे. पहिला आहे शाळा पार्ट 1 आहे. हळूहळू पुढचं येणार आहे. तर डाव्या साईडला तुम्हाला पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी यावरती डायरेक्टली तुम्ही क्लिक करा. पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी डाव्या साईडला क्लिक करा. ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि पेमेंट करून घ्यायचे आपल्याला, कारण नंतर सर्व्हरचा प्रॉब्लेम जनरेट होईल पेमेंट करण्यासाठी. त्याचं जे काही तुम्ही गुगल पे, फोनपे इथे जनरेट क्यूआरवरती क्लिक करा. गुगल पे, फोनपे जे काही असेल त्याने तुम्ही इथे बारकोड स्कॅन करा. तुमचं पेमेंट इथे होऊन जाईल. तर अगोदर पेमेंट करून घेतलेलं आहे. आपला पार्ट 1 जो आहे तो इथे आपला कंप्लीट झालेला आहे. डॉक्युमेंट जे राहिलेले आहेत ते आपण नंतर सुद्धा अपलोड करू शकतो. अजून आपल्याला पार्ट 2 बघायचा आहे, तो आपण थोड्या दिवसांनी त्याचा व्हिडिओ येणारच आहे. तर हा पार्ट 1 आता जेवढी माहिती तुम्हाला सांगितली आहे ती माहिती भरून घ्या. रिझल्ट लागल्यानंतर आणि पार्ट 2 चालू होईल आणि त्यावेळेस मग आपण ते बाकीची सगळी माहिती बघणार आहोत पार्ट 2 ची. इथे पहा पार्ट 1